पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: नवे कार्य करता नवे सृष्टी भरता, परे होनी परता नलिंपे विवर्ता, तया निर्विकल्पाशी कल्पित जावे, परी संग सोडून सुखी राहावे. श्रीराम. मंडळी, भगवंताबद्दलचं चिंतन समर्थ या अलीकडच्या सर्व श्लोकांमधून करू लागलेले आहेत. ज्या परमात्म्याला आपण शरण जायचं आहे, ज्याची प्राप्ती करून घ्यायची आहे, किंवा ज्या परमात्म्याचा अनुभव घ्यायचा, तो देव कसा आहे हे सांगत असताना समर्थ या ठिकाणी सांगतात, नवे कार्य करता नवे सृष्टी भरता. म्हणजे कार्य करता याचा अर्थ आता आपण ज्या अर्थाने शब्द वापरतो तो नाही, एखाद्या पक्षाचा कार्य करता, एखाद्या मंडळाचा कार्य करता असं नव्हे. कार्य करता याचा अर्थ सृष्टी उत्पन्न करणारा, सृष्टीची निर्मिती करणारा. तसा कोण आहे तर तो ब्रह्मदेव आहे. सृष्टी भरता म्हणजे भरण पोषण करणारा कोण आहे तर भगवान विष्णू आहे. आणि सृष्टीचा लय करणारे हे भगवान शिव आहे. हे तिन्ही देव ज्याच्यातून निर्माण झाले ते निर्गुण परब्रह्म आहे. परंतु ते ब्रह्म म्हणजे हे नव्हे, यांच्या त्या ब्रह्मापासून हे निर्माण झाले, परंतु त्याप्रमाणे हा परब्रह्म जे परमात्मा जो आहे तो हे कार्य करत नाही. नवे कार्य करता ब्रह्मसृष्टी उत्पन्न करत नाही. ब्रह्म हे कोणत्याही कार्याला प्रवृत्त नाही आहे. ते कसं आहे तर अशा प्रकारचं, त्याला काय म्हणतो आपण, अलिप्त अशा प्रकारचं आहे, किंवा ते उदासीन अशा स्वरूपाचं आहे. उदासीन वस्तू ही कुठलेच कार्य करत नसते, म्हणून त्याच्या ठिकाणी कोणता भावही नाही आणि अभावही नाही, कोणत्या प्रकारचे विकारही नाहीत, कोणत्या प्रकारचं कुठल्याही प्रकारचं त्याच्या ठिकाणी कोणतीच बाधा त्या परब्रह्माला होत नाही, असं ते शुद्ध चैतन्य म्हटलं जातं. म्हणून ते कार्य करता होऊ शकत नाही. कार्य करण्याकरता बऱ्याच गोष्टींची आवश्यकता असावी लागते. एक मनामध्ये संकल्प असावा लागतो, कार्य करण्याची क्रियाशक्ती असावी लागते, कार्य करण्याचं ज्ञान असावं लागतं, कार्य करण्याकरता अनुकूल सगळी परिस्थिती असावी लागते, त्यावेळेला ते कार्य घडू शकतं. पण परब्रह्माच्या ठिकाणी कार्य करण्याचा संकल्पही नाही आहे. ते ज्ञानस्वरूप आहे, पण ते ज्ञान सुप्त अवस्थेमध्ये त्याच्या ठिकाणी आहे. अशा स्वरूपाचं असणारं ते परब्रह्म तत्व आहे. म्हणून नवे कार्य करता, समर्थ म्हणतात तो परमात्मा कार्य करता नाही आहे. तसाच नवे सृष्टी भरता, तो सृष्टीचं भरण पोषण करणारा तोही तो नाही आहे. परब्रह्मातून ईश्वरामध्ये येऊन ईश्वरातून पुन्हा विष्णू स्वरूपात आल्यानंतर मग सृष्टी भरणाचं काम, सृष्टी पोषणाचं काम भगवान विष्णू करत असतात. ही नंतरची स्टेज आहे. पण त्याच्यावरची जर अवस्था बघितली, परब्रह्म अवस्था बघितली, तर तो सृष्टी भरताही नाही आहे. कार्य करता म्हणजे सृष्टी उत्पन्न करताही नाही, सृष्टी भरताही नाही. त्याचप्रमाणे सृष्टीचा लय करता जो भगवान श्री शंकर, तेही तो परब्रह्म नाही आहे. म्हणजे हे सगळे देव त्याच्याच आज्ञेनं कार्य करतात, त्याचे अंश आहेत, परंतु ते म्हणजे ते नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. समर्थाने हे सांगितलेलं आहे. असा असणारा तो परमात्मा समर्थ म्हणतात, मग त्याचं वर्णन जर करायचंच म्हटलं तर आपण करू शकतो का तर करू शकत नाही. कारण का तर परे होऊन परता म्हटलेलं आहे पुढं. तो परमात्मा परावाणीच्याही पलीकडचा आहे. परावाणी म्हणजे वाणी चार प्रकारची सांगितलेली आहे. वैखरी, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. आपण जी वाणी बोलतो, शब्द ज्या वाणीतून निर्माण होतात, तिला वैखरी वाणी म्हणतात. त्याच्या आतल्या बाजूला थोडी असते ती मध्यमा वाणी म्हणायची. म्हणजे कशी, कल्पना येण्याकरता एक उदाहरण सांगतो आपल्याला. आपण बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी आपल्याशी आतल्यात बोलत असतो. त्याचे शब्द तोंडातून बाहेर फुटत नाहीत, पण आतल्यात मनात असं आपण बोलतोय असं आपल्याला वाटत असते. कल्पना अशी करा, आपण कामावर आहे
एखाद्या आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं काहीतरी आपल्याला झापलं गेल्या सकाळी, तर त्यावेळेला आपण त्याच्यासमोर उभा येस सर म्हणत असतो तोंडानं, पण मनामध्ये जे असं बोलत असतो की या हरामखोराला केव्हा बदली होऊन दुसरीकडे अधिकारी म्हणून जातोय आणि याच्यापासून आपली कधी सुटका होते, हे असं आपण मनामध्ये म्हणत असतो. म्हणजे ते मनातलं बोलणं आहे, ते आपल्याला कळतंय पण समोरच्या माणसाला कळत नाही. ती मध्यमावाणी वैखरी जी आहे ते शब्दद्वारा आपण बोललेलं सगळ्यांना कळतं. त्याच्यानंतरची परापश्यंती मध्यम आहे. त्याच्यानंतरची पश्यंती म्हणजे हृदयामध्ये असणारी ती वाणी आहे. आणि परावाणी जिला म्हणतात ती साधनेनं त्या ठिकाणी प्राप्त होत असते. योगिक साधना केल्यानंतर, काही कठीण साधना केल्यानंतर त्या वाणीपर्यंत जीव पोचू शकतो. त्याच्याही पलीकडे परमात्मा आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा एका ठिकाणी म्हणलंय की परे ही परते बोलणे खुंटले, मग वैखरी कैशेनी सांगे. परेच्याही पलीकडे असणारा तो परमात्मा असल्यामुळं परावाणीला सुद्धा तो अवगत होत नाही. मग वैखरी वाणीनं जड शब्द आहेत त्या शब्दानं कसा सांगितला जाईल. म्हणून परे होण परता असं त्या ठिकाणी समर्थ म्हणतात. न लिंपे विवर्ता, तो कोणत्याही दोषानं लिप्त होत नाही, लिंपला जात नाही. म्हणजे कोणतेही दोष त्याला मलिन करू शकत नाही. त्या दोषांचं पूट त्या परमात्म्यावर चढत नाही. जसं आकाशाला आपण शेण जर फेकून मारलं तर काय होईल, काय होणार नाही, ते फेकण्याच्या तोंडावर परत येऊन पडेल वरनं. पण त्या आकाशाला काही शेण लागणार नाही. का लागणार नाही, तर शेण हे जड आहे आणि आकाश तत्व हे सूक्ष्म आहे. सूक्ष्माला जडाची व्याप्ती त्या ठिकाणी होऊ शकत नाही, हा नियम आहे. त्यामुळं परब्रह्म हे जे आहे ते सर्व विकारांच्या, सर्व दोषांच्या हे पलीकडचं आहे. त्याच्यापेक्षा ते सूक्ष्म आहे. त्यामुळे ते बाधित होत नाही त्या विकारांमुळं, कुठल्याच दोषांमुळं. म्हणून न लिंपे विवर्ता म्हटलेलं आहे. असा असणारा तो परमात्मा समर्थ म्हणतात तो कसा आहे, तर निर्विकल्प अशा प्रकारचा आहे. म्हणजे त्याची कल्पनाच आपण करू शकत नाही, त्याचा विकल्प सुद्धा आपण करू शकत नाही. म्हणजे तर्क सुद्धा करू शकत नाही आपण की तो असा असेल तसा असेल. कल्पनेने तर्काने त्या परमात्म्याला जाणताच येत नाही, तो समजू शकत नाही आपल्याला. परंतु तया निर्विकल्पाशी कल्पित जावे. समर्थ म्हणतात सगुण भक्तीचं हे तर वैशिष्ट्य आहे की असा जटिल असणारा, असा क्लिष्ट असणारा, असा अवघड असणारा तो परमात्मा परब्रह्म, त्याला सगुण भक्तीच्या माध्यमातून, सगुण भक्तीच्या द्वारा आपल्या कल्पनेने त्याला आपण आकार देऊ शकतो. परमात्म्याची जी सगळी रूपं आहेत आता आपण जी मानतो, ही भक्तांनी केलेल्या कल्पनेतून भगवंतानी ते आकार धारण करून तशी रूपं धारण केलेली आहे. ही देवाची मूळची रूपं नाही, भक्ताच्या कल्पनेतली रूपं आहेत. ती रामकृष्णादी जे सर्व अवतार आहेत किंवा देवांची सगळी जी रूपं आहेत ही भक्तांच्या अंतःकरणातल्या भक्ती कल्पनेतून निर्माण झालेली रूपं आहेत. मग त्याप्रमाणे त्याने आकार घेतला, तो अवताराला आला. म्हणजे त्या निर्विकल्प असणाऱ्या परमात्म्याला सगुण भक्तीच्या द्वारा कल्पनेने आपण त्याला आपल्यापर्यंत आणू शकतो. आपण म्हणेल त्याप्रमाणे होय भक्ती केला तैसा, तुकाराम महाराज म्हणतात. भक्ताने त्याला जसा करावा तसा तो सगुण भक्तीमध्ये होत असतो. म्हणून तया निर्विकल्पाशी कल्पित जावे. आपण म्हणेल त्या आवडेल त्या रूपामध्ये त्याचं चिंतन करावं. जे रूप आपल्याला आवडतं, जे ध्यान आवडतं, जे नाम आवडतं, त्या नामरूपामध्ये त्या परमात्म्याचं चिंतन करावं. आणि समर्थ म्हणतात या सगळ्यात महत्वाचं हे आहे की परिसंग सोडून सुखी राहावे. पण सर्व संघ विवर्जित होऊन, सर्व संघ परित्याग करून, म्हणजे प्रत्यक्षात काही सोडायचं नाही, पण अंतःकरणाच्या कल्पनेतून त्या सर्व संघाचा त्याग करून मग त्या ठिकाणी भगवत भक्तीमध्ये तो जीव सुखाने राहू शकतो. आणि तसा राहण्याचा प्रयत्न जीवानं करावा असं या ठिकाणी समर्थांचं सांगणं आहे. अशा स्वरूपाचं या आजच्या श्लोकाचं असणारं चिंतन आहे. तेव्हा मंडळी, चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा. आमचे जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांच्याकरता एक सूचना आहे की आपल्या याच्या पाठीमागचे खूप व्हिडिओ भरपूर झालेले आहेत.
अतिशय अभ्यासपूर्ण रीतीनं हे सगळे व्हिडिओ बनवलेले आहेत, तेव्हा आपण जरूर ऐका. त्याच्यामध्ये 14 दिवसाची शिवलीला अमृत कथा आहे, 7 दिवसाचं नामदेव महाराजांचं चरित्र आहे, 7 दिवसाचं समर्थ रामदास स्वामींचं चरित्र आहे, अन्य काही प्रासंगिक चांगले चांगले व्हिडिओ भरपूर आहेत. तेव्हा आपण या चॅनलवरती बाकीचे सगळे व्हिडिओ जरूर ऐका. आपल्याला हे भाग कसे वाटतात ते जरूर कळवा. भेटूया मंडळी पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.